आपण वाजले सकाळचे आता 7. चाललोय आपण तारकर्ली बीचला. जे आपले पॉइंट्स आहेत ते बघायला चाललोय. निघालोय. इथून आपण ऍक्टिव्हा घेतली आहे. ऍक्टिव्हावरून आपण बीचवरती जाणार आहोत. तर आपण पुढे कंटिन्यू चाललोय. खूप सारा वारा असून त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी थोडा आवाज कमी येत असेल. लवकर निघण्याचं हे कारण की उन्हामध्ये त्रास होतो, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो. समोर ॲक्टिवावरती आहेत ब्लू टी शर्टवाले, हे आम्हाला गाईड करणार आहेत. म्हणजे आम्ही ह्यांचंच पॅकेज घेतलं आहे. सो ते आता आम्हाला गाईड करतात कसं कुठे जायचं. त्याच्यानंतर मग आम्ही सिंगल, आम्हाला बोट आणि कॅप्टन फक्त आम्ही आमच्यासाठी घेतलं आहे. तुम्ही बघू शकता आपण ह्या पॉइंटला आलेलो आहे. इथून आता आपली बोट राईड चालू होईल 3 तासाची. 3 तासाची आपली बोट राईड असणार आहे. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. ही बोट असणार आहे आपली. आपण बोटीमध्ये दोघंच आहे. तुला मागे बसलेत ते आमचे कॅप्टन आहे. ते आम्हाला सगळ्या जागेची वगैरे आम्हाला माहिती देणार आहे. कुठे काय आहे, काय त्यांची नावं वगैरे सगळे ते सांगणार आहेत आम्हाला. ही हाऊस बोट आहे. 2 रूम आहेत, एक किचन आणि याचं भाडं 15,000 रुपये भाडं आहे एका दिवसाचं. एका रूमचं 15,000 रुपये भाडं आहे. त्याच्यामध्ये 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता आहे. आणि ते दिवसाची फिरायला त्या बॅग होतं समुद्रामध्ये जात नाही. नाईटला एका जागेवर ह्या स्कुबा डायव्हिंगच्या त्या पहिलं ट्रेनिंग देतात सॅलो हॉटेलमध्ये आणि नंतर डीपला डायव्हिंगला घेऊन जातात. त्याचा पॉईंट लाईट हाऊसला आहे, तुम्हाला दाखवेन नंतर गेल्यावर. त्याचा 5,000 रुपये आहे एखादं. 40 मिनिटाची डायव्हिंग 45 फुटापर्यंत घेऊन जातो. बोटिंग हाऊस. टीम रूम आहे का? याचं भाडं 7,000 ते 8,000 रुपये आहे. पर रूमचं भाडं 7,000 ते 8,000 रुपये.
ही आमची होडी या अथांग सागराला पाणी चिरत चाललेली आहे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. बघू शकता तिथे माणसं दिसत आहेत. काय आहे का आयडिया नाहीये, बघू जाऊ. मला तरी असं वाटतं की ती जी माणसं दिसतात ते पर्यटक नाहीयेत, ते इथलेच लोक म्हणजे लोक आहेत जे कालवं असतात पाण्यात, ते कालवं शोधण्याची कामं करतात. भाई आपलं कोकण कोकण आहे. चिमट्या काढतात. शिंपलं ना हा, मुळे असतात ना ते. आतमध्ये जीव असतो. कालवे कालवे कालवं ना, कालवं वेगळी, चिमट्या. शिंपले शिंपले हा, बीचवर ते शिमट्या भेटतात ना, हा हा हा, त्या. पण ते जिवंत हा. बीचवर ते मेलेले भेटतात, ते जिवंत. ओके तर ओके ते मांस असतो, ग्रेव्ही बनवतात ते. ओके ओके हे बघा, हे विठ्ठल मंदिर आहे इकडे देवबाग. ओके हे हा मधोमध आहे. समुद्र आणि खाडीमध्ये फक्त 50 मीटरचं अंतर आहे. बाकीची जागा रुंद आहे, इकडेच फक्त अरुंद जागा आहे. मागून फक्त रोड गेलाय ओके आणि मागे समुद्र आहे तिथे. ओके त्याच्या मागे पण समुद्र आहे. हो, समुद्र आहे मंदिरात. आणि खाडी जवळजवळ 35 किलोमीटरची खाडी आहे. ही याचं नाव आहे कापली रिव्हर. याचं पुढे ही कुडाळ तालुक्याला तिकडे जाऊन मिळते. इकडे मागे हा, मागे इकडे आहे हा मालवण तालुका, या साईडला आहे वेंगुर्ला तालुका. ओके ॲक्च्युली खाडी आहे 35 किलोमीटर. खाडी नदी मिक्स आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे ही पुढे जाऊन मागे जाऊन कुडाळला मिळते आणि साईडला आपल्या डाव्या साईडला आहे वेंगुर्ला तालुका आणि उजव्या साईडला आहे मालवण तालुका. इमॅजिन नाही करू शकत की पाण्याच्या मध्यभागी आहे. भाई आपण दोघं रुको जरा सबर करो. भीती वाटते का तुम्ही? भीती वाटते कारण पोहता येत नाही आम्हाला दोघांना. तुम एक दूसरे के सहारे, लाईफ जॅकेट आम्ही लाइफ जैकेट के सहारे. हे कांदा कुठला आहे लंगर? हे बँगलोरला आहे. मॅनग्रोव्ह खाऱ्या पाण्यात वाढणारी हा हा या झाडांमुळे ना जमिनीची धूप होत नाही. बरोबर. माती घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे आयलंड वगैरे टिकून राहतं. आणि बायचान्स जर तुफानं वगैरे येतात ना, वादळ वगैरे, त्या टायमिंगला वाऱ्याचा स्पीड कमी करतात. बरोबर. वाऱ्याचा आणि पाण्याचा. आणि या खाडीतले जे मासे असतात ना, त्यांच्या अंडी घालायला वगैरे इकडे येतात. बरोबर त्यामुळे पाहिजे बरोबर सगळे म्हणा, त्याच्यानंतर किरकिचर म्हणा, हा. ते आतमध्ये राहतात. बर्नरंड वगैरे. बरोबर. त्यामुळे तोडायला पण अलाउड नाही. हो हो. ते टेंट दिसत आहेत ना, हा 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 ते सुद्धा जायचं. हा, ते सुद्धा मिळालेलं आहे. आता तिकडे कोण नाहीत.
9 नंतर वगैरे दुकानं वगैरे लागणार. वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सगळं तिकडे होते. ओके त्यामुळे आपण रिटर्नला तिकडे थांबणार आहोत. बरोबर ते सुनामी दिसतात ना छोटे छोटे टेंट, ते सुनामी आयलंड आहे. सगळ्या ज्या राईड्स होतात त्या तिथे होतात. येताना रिटर्न सो आम्ही येताना रिटर्न तिकडनं होणार, कारण आम्ही पण काय करणार आहे आम्ही ते विचार करून सोडून देतो. स्काय सिलिंग करतो. स्काय सिलिंग काय करणार आहे? स्काय सिलिंग बोलतात. स्काय स्केलिंग गेल्यावर बघूच आपण काय करणार आहे ते. आधी Parasailing. पॅरासिलिंग बघू किती होतंय, किती उडतोय. बीच आहे. हा देवबाग बीच आहे. वाटलं हे देवबाग बीच आहे, कारण मी व्हिडिओमध्ये बघितलेलं. हा संगम पॉईंट अरबी समुद्र आणि कर्जई खाडी आहे तो संगम. हा अरबी समुद्र समोर दिसतो, तो अरबी समुद्र आणि ही खाडी, ह्या दोघांचा संगम होतो इथे. आणि हा देवबाग बीच. तुम्ही बघताय समोरला लाटा येते. मग आम्ही आलेलो तेव्हा बोट एकदम स्लो चालत होती. आता खूप त्या fast खाडीत चालते. होतो, आता हा, मी समुद्रात चाललोय. आता मी समुद्रात चाललोय. बोटीचा स्पीड काढून माझा चाललाय. बापरे बापरे. रुको जरा होय सबर करो. ऍक्च्युली आमची पूर्ण वाट लागली होती. बोट पूर्ण हलती आहे, वर खाली होते. त्याला म्हणतात पैसे देऊन आपली तर आपण जिरवू ना. प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? आता आम्ही समुद्रात आलेलो आहे. अजूनही थोड्या किनाऱ्यावर, त्याच्यामुळे बोट पूर्ण हलते. जो त्याचे लाईट हाऊस आहे ना, ते समोर दिसतोय, तरी पण लय लांब आहे. टोटल 34 किलोमीटर आहे मेन किनारपासून. 34 किलोमीटर. हा मेन जो लाईट हाऊस आम्हाला जो पॉइंट बघायचा आहे तो समुद्र किनाऱ्यापासून 34 किलोमीटर आतमध्ये आहे. ओल्ड आणि न्यू. ठीक है. आम्ही तुम्हाला पॉइंट दाखवत थोडीशी इन्फॉर्मेशन पण देतोय. परत एकदा आम्ही डेंजर झोन मध्ये आलोय. किनाऱ्यावर आलो ना का आता लाटा. कारण वारा आता खूप सुटलाय, त्याच्यामुळे लाटा पण जास्त उसळत आहेत. बोगवे बीच. क्लीन बीच आहे, याला क्लीन बीच म्हणून अवॉर्ड भेटलाय. ओके. आणि ब्लू फ्लॅग पण भेटलाय. ब्लू फ्लॅग कशासाठी कंटिन्यू सुंदर चांगले बिझनेस बघते ना, त्याचा ब्लू फ्लॅग अवॉर्ड भेटतो. तिकडचे जे हॉटेलवाले आहेत ना, स्टाफ लावून क्लीन करून घेतात. हे करतो, ते क्लीन करतात. आणि मागे सचिन तेंडुलकरांचा पण वाढदिवस झाला ना, ते ह्या बीच ह्या डोंगर आहे, डोंगराच्या पॉईंटचं नाव
किल्ले नेवती. शिवाजी महाराजांनी 1665 साली सिंधुदुर्ग किल्ला बांधला ना, हा त्याच्यानंतर लगेचच हा किल्ला बांधला. हा किल्ला बांधला समुद्रमार्गे जो व्यापार चालायचा ना, तो व्यापाराचं रस्त्यावर तर केव आहे ती डायरेक्ट किल्ल्यावरून इथे समुद्र किनाऱ्यावरती येते, खाली येते. समोर होतं. हा आहेत ना, हा 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 संजयराव म्हणून नाव दिलं. ओके. असं वाटतं ना, जिरली पण मजा पण येते. एक बार धोखा खा चुका हूँ, दोबारा नहीं खाऊंगा. ह्याचं नाव आहे गोल्डन रॉक. हा गोल्डन रॉक पॉइंट आहे. त्याला नाव का गोल्डन रॉक पडलं, बिकॉज जेव्हा सूर्य उगवतो त्याची जी किरणं आहेत ती त्या रॉकवरती पडतात. तुम्ही बघू शकता आता पण ते गोल्डन रॉक सारखंच दिसतं, गोल्डन गोल्डन दिसतंय. छान वाटतं ना. आणि होती बीच. आणि त्याच्या समोर आहे न्यूटी बीच, नेवती. सॉरी न्यूती, आय मिस्टेक, न्यूती बीच. असं किनाऱ्याच्या इथे आलं की जर हायसं वाटतं. बाई तुला हसायला काय झालं? फायनली आता आम्ही लाईट हाऊस बघायला चाललोय. तरी डीप समुद्रात चाललो. आता डीप समुद्रात चाललोय. आता काय होतंय काय माहिती. मी बघितलं. तो बघा तो बघ डॉल्फिन, तो बघ डॉल्फिन.